जय शिवराय भाऊसून. आज तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला तर सध्या माहीतच आपल्या महाराष्ट्राची गोष्ट कशी आहे. आपली महाराष्ट्रामा काय गडी राहण्याची आहे तुम्हाला चांगलं माहितीच होईल. आपला महाराष्ट्राने गंमत अशी होई जायला की सध्या नवीन पोर असले ना कंपनीमा जॉब, ना कोठे जॉब, ना कोणत्या जागा, ना सरकारी, ना कोणत्या. म्हणून सांगस मी काहीतरी आपला महाराष्ट्राला पोरसनी नोकऱ्या न करता काहीतरी व्यवसायमा कुदा, म्हणजे कम से कम आपलं घर, आपलं दार आणि काहीतरी नवीन वाटचाल आपला पोरे करतील असं काहीतरी करा. म्हणजे कारण कसं आपला पोरे 14 आणि 15 हजार रुपया मग काम करतस पुन्हा मुंबई सिटीमा. मतलब काय शे आता एक तुम्हाला सांगस मी. आता आमनाथ जे एक मित्र आहे सुमित पाटील म्हणून, तो जीवन एक 19 वर्षांना पोरगाशे. 19 वर्षांना पोरगाशे. तर तो भाऊ म्हणतात वडील बिडील भाऊ ना वारी जायला तस तो भाऊ सांगता की भाऊ म्हणला काहीतरी आपल्याला व्यवसाय करणं आहे. मी त्या भाऊला म्हणलं व्यवसाय कर भाऊ, पण चांगला कर. चांगला म्हणजे एक कमी भांडवल माझा असतं, म्हणजे पैसा कमी असा काहीतरी धंदा कर म्हणलं. तो भाऊ म्हणे काय करू, म्हणे काय करू. मी डॉक्टर मी भाऊला की म्हणलं काहीतरी पोल्ट्रीनं चालू कर म्हणलं. भाऊने पोल्ट्रीनं बिझनेस चालू करतात. आज भाऊकडे कम से कम 2000 पक्षी शेत असतं. 2000 पक्षी शेत. 2000 पक्षीसनं विचार करा दादा. 18 वर्षांना पोरगा 2000 पक्षीसना 50,000 ना म्हणजे जीवांनी फक्त 50-55 हजार गुंतवणूक करेल शे. गुंतवणूक करानंतर भाऊनी असं गंमत करी की त्या पक्षीले 4 ते 5 महिना वागा. 4-5 महिना वागानंतर 350 ते 400 रुपये नगनी कोंबडी जायला. 300च दरा दादा. 300 प्रमाणे तुम्ही 2000 पक्षीसना कितला होतस तुम्ही विचार करतस का. 3 10 30 म्हणजे 6 लाख रुपया. 4-5 महिना मग भाऊनी अशी गंमत कर टाकी. म्हणून सांगत दादा काहीतरी धंदामा उतरा. धंदा कराशिवाय माणूसले काहीच नाही. म्हणून सांगत धंदाच करा. चालेल. जय शिवराय भाऊ.